नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेहमी चर्चेत राहणारा तालुका म्हणजे राधानगरी तालुका आणि या राधानगरी तालुक्यातील सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ याकडे विशेष लक्ष वेधलं जातं। कारण या ठिकाणी विविध पक्षांचे झेंडे दिसत असले तरी मातब्बर नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणाची परंपरा दिसून येते। या मतदारसंघात दिवंगत विजयसिंह मोरे आणि बिद्री कारखान्याचे संचालक तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक आर.के. मोरे, ए.वाय. पाटील, बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश चौगले, विठ्ठलराव खोराटे यांच्या गटाबरोबरच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचाही गट या मतदारसंघामध्ये सक्रिय असल्याचं दिसून येत आहे। यंदा हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे। या ठिकाणी दिवंगत विजयसिंह मोरे आणि आर.के. मोरे विरुद्ध ए.वाय. पाटील यांच्यात पारंपरिक लढत होत असते। 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ए.वाय. पाटील गटाचा पराभव करत मोरे गटानं आपलं वर्चस्व राखलं होतं। मात्र यावेळी मतदारसंघात समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जरी वारे वाहू लागलं असलं तरी या मतदारसंघात अद्याप हवं तसं वातावरण पाहायला मिळत नाही। मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत गाठीभेटी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। सध्या आर.के. मोरे गटाकडून विजयसिंह मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मंगलादेवी मोरे किंवा त्यांच्या स्नुषा संयोगिता रणधीर मोरे यांच्यापैकी एक चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे। कारण सरवडे गावचे सरपंच रणधीर मोरे यांनी भागातील मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक ए.वाय. पाटील यांचे बंधू आर.वाय. पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। ए.वाय. पाटील यांचा सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ हा होम ग्राउंड आहे। आर.वाय. पाटील यांनी सोळांकूर माजी सरपंच तर ए.वाय. पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद म्हणून भूषवलेलं आहे। ए.वाय. आणि आर.वाय. पाटील यांनी बिद्री कारखाना, जिल्हा बँक तसेच सरपंच पदाच्या कारकिर्दीत मतदारसंघातील लोकांची अनेक कामे मार्गी लावलेली आहेत। त्याचबरोबर केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू। तरीही ए.वाय. पाटील यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्याचं दिसून येत आहे। ए.वाय. पाटील आणि बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील या मेहुण्या पाहुण्यांमध्ये देखील चुरशीची शक्यता नाकारता येणार नाही। कारण के.पी. पाटील गटाकडून सरवडे गावचे बिद्रीचे विद्यमान संचालक राजेंद्र पाटील, जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांच्या पत्नी निर्मला राजेंद्र पाटील ह्या देखील उमेदवार म्हणून दिसू शकतात। त्याचबरोबर पनोरी गावचे बिद्री कारखान्याचे माजी संचालक भिकाजी एकल आणि नरतवडे गावचे बिद्रीचे माजी संचालक फतेसिंग पाटील हे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा जोरात आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असलेले नरतवडे गावचे सुरेश चौगले हे आपल्या पत्नीसाठी तर भाजपकडून सविता मानसिंग पाटील या निवडणुकीच्या रिंगणात दिसतील। सविता पाटील या सध्या भाजप महिला मोर्चा राधानगरीच्या अध्यक्षा असून त्यांचे पती मानसिंग पाटील यांचा भाजपमध्ये सक्रिय सहभाग आहे। तसेच त्यांचे चुलते शंकरराव पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद भूषवलेलं आहे। सविता पाटील यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्याकडे धरलेला आहे। दरम्यान विठ्ठलराव खोराटे गटातून विठ्ठलराव खोराटे यांची सून पूजा कपिल खोराटे यांना महायुतीतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा गट सक्रिय झाला असून पनोरी गावचे मंत्री आंबेडकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या पत्नी गायत्री देवी सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात। तर दुसरे निकटवर्तीय उद्योगपती राजेश मोरे हे आपली पत्नी कीर्ती मोरे यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत। एकूणच राधानगरी तालुक्यातील महत्वाची जिल्हा परिषद असलेल्या सरवडे मतदारसंघात ए.वाय. पाटील आणि मोरे या पारंपरिक गटामध्ये थेट लढत होण्याची दाट शक्यता असली तरी सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर सरवडे जिल्हा परिषदेत गटातटाच्या राजकारणात कोण बाजी मारणार, कोणता गट कोणासोबत राहणार आणि कोणाचा गेम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।